नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पॉइंट बघणार आहोत. तो पॉइंट आहे रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय की रासायनिक अभिक्रियेचा दर. रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे सम केमिकल रिएक्शन मोर क्विकली होतात आणि सम विल इट टेक लॉंग टाइम. म्हणजे काही रासायनिक अभिक्रिया केमिकल रिएक्शन हे पटकन होतात आणि काही काय होतात लई टायमिंग घेतात, वेळ खाऊ असतं. मग ती रेट ऑफ केमिकल रिएक्शन कशावर डिपेंड असतो, म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन कसा वाढतो किंवा कसा कमी होतो, किंवा कोणते सबस्टन्स म्हणजे कोणते पदार्थ जास्त टाइम घेतात केमिकल रिएक्शनसाठी आणि कोणते कमी घेतात, त्याच्या पाठीमागचे कारण काय आहे हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर त्यालाच काय नाव दिलेलं आहे, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजेच काय, रासायनिक अभिक्रियेचा दर. म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन किती फास्टली होतं आणि किती कमी याच्यामध्ये होतं ते आपण बघायचं. रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर. रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर. ओके, फर्स्ट टाइम कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्नायशन. जे कुकिंग गॅस म्हणजे स्वयंपाकाचा जो गॅस आहे तो लगेच इग्नायशन म्हणजे तुम्ही लगेच ते असं फिरवला बटन आणि लगेच इग्नाइट केलं, लगेच पटकन काय होतं ते जळतं, कारण गॅस लगेच त्याच्यामध्ये आलेला असतो. म्हणजे कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्नायशन म्हणजे लगेच तुम्ही इग्नायशनचा बटन जर वरती केला तर लगेच कुकिंग गॅस काय होतं, बर्न होतं. कुकिंग गॅस काय होतं, लगेच ते बर्निंग चालू. कुकिंग गॅसमध्ये काय होतं, बर्निंग चालू. ओके, जर कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्नायशन म्हणजे जेव्हा तुम्ही इग्नाइट करता, बटन दाबता इग्नाइटचा, किंवा कुकिंग गॅस लगेच चालू होईल. ओके, आयर्न आर्टिकल अंडरगो रस्टिंग. आयर्न आर्टिकल म्हणजे जे पत्रे असतात, जे धातूंचे पत्रे आहेत ते रस्टिंग होतात. रस्टिंग म्हणजेच काय, गंजतात. रस्टिंग म्हणजेच काय, गंजणे. म्हणजे आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग म्हणजे आयर्न आर्टिकल जे आहेत म्हणजे पत्रे किंवा जे लोखंडी वस्तू आहेत ते रस्टिंग होतात. रस्टिंग म्हणजे ते गंजतात, काही कालांतर काय होतं, गंजतात. तर या दोन एक्झाम्पल वरून आपल्याला असं समजतं की पहिली प्रोसेस जी पटकन झाली, मोर क्विकली झाली. इग्नायशन बटन दाबला लगेच तो गॅस इग्नाइट व्हायचा. परत पत्रे जे आहेत, आयर्न पार्टिकलचे पत्रे आहेत ते काय होतात, रस्टिंग होण्यासाठी भरपूर पिरियड लागतो. 6 मंथचा लागतो किंवा 1 इयरचा पण लागू शकतो. तर हे काय दोन एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन स्लोली होत आहे आणि एकाच्यामध्ये पहिल्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन फास्टली झालेलं आहे, दुसऱ्यामध्ये केमिकल रिएक्शन स्लोली झालेलं आहे. ओके, तर हे दोन एक्झाम्पल समजलं तुम्हाला. हे पटकन झालेले आहे, मोर क्विकली ही स्लोली झालेली आहे. पण आयर रस्टिंग होत असताना म्हणजे एखादा पत्रा एखादा धातू गळत असताना टाइम घेत असतो, जास्त टाइम. इट कॅन बी सीन ऑन द above example that some reaction complete in short time and some occurs rapidly. म्हणजे असं समजतं की याच्यावरून की काही उदाहरण याच्यात होईल. सम एक्झाम्पल ऑफ रिएक्शन कंप्लीट इन शॉर्ट टाइम म्हणजे काही रिएक्शन याच्यातले, म्हणजे यावरून असं समजतं की बाबा काही रिएक्शन याच्यातले की काय करतात, चटकन होतात. पण काही कसे आहेत, इट कॅन बी विथ सम रिएक्शन आर कंप्लीट इन ऑकर स्लोली. काही रॅपिडली होतात. रॅपिडली म्हणजे काही फास्ट होतात आणि काही कसे असतात, स्लोली असतात. काही कसे असतात, स्लोली. इट कॅन बी सीन दॅट अबव एक्झाम्पल म्हणजे हा एक्झाम्पल मोर क्विकली झाला म्हणजे ऑफर्स रॅपिडली शॉर्ट टाइम मध्ये अतिशय कमी वेळामध्ये पटकन होते. पण इट कॅन दिस रिएक्शन आर कम्प्लिटली ऑकर स्लोली म्हणजे रस्टिंग होत असताना ती कशी होते, अतिशय कमी याच्यामध्ये होत असते. म्हणजे त्याची गती जी आहे, त्याची जी स्पीड आहे ती अतिशय कमी असते. स्पीड कसा असतो त्याचा, कमी असतो. मग हे झालं कसं की काही रिएक्शन ऑफर्स रॅपिडली होत आहेत, काही स्लोली होत आहेत. तर हे कशावर आहे, इट्स मीन दॅट रेट ऑफ रिएक्शन इज डिफरंट इन डिफरंट. म्हणजेच काय, रेट ऑफ डिफरंट रिएक्शन म्हणजे रेट ऑफ डिफरंट रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर हा कसा असतो, डिफरंट आहे. म्हणजे एक रेट जो आहे तो मोर क्विकली होतो आणि एक रेट आहे जो स्लोली होतो. म्हणजे इट्स मीन्स दॅट रेट ऑफ डिफरंट रिएक्शन म्हणजेच काय, एखादा रासायनिक अभिक्रियेचा दर हा वेगळा आहे
आणि त्याचा आहे तो वेगवेगळा असू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हा दर, हा रेट हा चेंज होत असतो, डिफरंट असतो. ओके. सम रिएक्शन ऑकर ॲट डिफरंट रेट, चेंजिंग कंडिशन. सम रिएक्शन ऑकर्स ॲट डिफरंट रेट. म्हणजे काही रिएक्शन कसे असतात, डिफरंट रेट मध्ये चेंजिंग होत असतात आणि वेगवेगळे कंडिशन करणार. म्हणजे काही रिएक्शन काय होत असतात, डिफरंट रेट मध्ये होत असतात. काही रिएक्शन कशा म्हणजे काही रासायनिक अभिक्रिया डिफरंट रेट मध्ये म्हणजे वेगवेगळ्या दरामध्ये होत असतात. चेंजिंग विथ कंडिशन म्हणजे आपल्या आजूबाजूचं कंडिशन आहे त्यावरून काय होत असतं, ते रेट ऑफ रिएक्शन काय होत असतो, चेंजेस होत असतो. ड्युरिंग विंटर सीझन टाइम रिक्वायर्ड मिल्क कन्वर्टेड टू क्युअर. म्हणजे विंटर सीझन मध्ये, विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये स्पेशली दुधाचं दही होताना जास्त टाइम लागतो. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन कशी आहे, स्लो आहे. दुधाचं दही होण्यासाठी किती टाइम लागतो, मॅक्सिमम टाइम लागतो. दुधाचं दही होण्यासाठी मॅक्सिमम टाइम लागतो. ड्युरिंग विंटर सीझन टाइम इज रिक्वायर्ड मिल्क कन्वर्टेड टू क्युअर. टाइम स्लोली होत असतं. म्हणजे मिल्कचं कन्वर्जन म्हणजे दुधाचं कन्वर्जन दह्यामध्ये हा लई स्लोली होत असतो. पण तसंच समरमध्ये म्हणजेच काय, उन्हाळ्यामध्ये हे काय होतं, मोर क्विकली होतं. म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर मोर फास्टली होत असतं. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर कशामध्ये होत असतं, फास्टली होत असतो. तर हाच महत्त्वाचा असा काय फरक आहे. बरोबर. तर हा काय आहे, महत्त्वाचा असा काय त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा असा फरक त्याने याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर हे जे फॅक्टर्स आहेत, रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन हे जे स्लोली होणं किंवा फास्ट होणं हे कशावर डिपेंड आहे. म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन होत असताना कोणते फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे फॅक्टर म्हणजे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी परिणाम करतात. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी परिणाम करणार आहेत. ते पुढील प्रमाणे बघा. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन. फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे एखाद्या रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक. एखाद्या रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक याचा अर्थ असा होतो. म्हणजे एखाद्या रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणजे ते कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे नेचर ऑफ रिएक्शन. पहिला आहे नेचर ऑफ रिएक्शन. मी आता फक्त हे सांगितलेलं आहे, किती पॉइंट्स आहेत. आपण डीप मध्ये पुढच्या लेक्चर मध्ये बनवणार. नेचर ऑफ रिएक्शन फक्त अर्थ सांगत आहे. नेचर ऑफ रिएक्शन म्हणजेच काय, ती रिएक्शन आहे कशी किंवा त्या रिएक्शनचं अभिक्रियेचं स्वरूप. नेचर ऑफ रिएक्शन म्हणजे अभिक्रियेचे स्वरूप. अभिक्रियेचे स्वरूप याला नेचर ऑफ रिएक्शन म्हणतात. नेक्स्ट आहे साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टर. म्हणजे अभिक्रियाकारकाचे साइज. साइज म्हणजे त्याचं लहान मोठेपणा, आकारमान. अभिक्रियाकारकाचे आकारमान याच्यावर आपण रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काही अभिक्रियाकारक असतात स्मॉल असतात. कसे असतात, स्मॉल आणि काही बिग असतात. मग याचा फॅक्टर याचा इम्पॅक्ट का पडतो का रेट ऑफ रिएक्शन म्हणजे साइज ऑफ रिएक्टरवर काय होतो का, किंवा साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टर म्हणजे अभिक्रियेमध्ये जे असलेले घटक आहेत त्याच्या साइजचा परिणाम रिएक्शनवर होतो का, किंवा नेचरचा परिणाम रिएक्टरचा होतो का, हे बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन आपल्याला माहिती आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहन. म्हणजे ती रिएक्शन कॉन्सन्ट्रेट आहे की डायल्यूट आहे. डायल्यूट म्हणजे विरल आहे हे पण मॅटर करतं. रेट ऑफ रिएक्शन फास्ट होणार की स्लो होणार, रेट ऑफ रिएक्शन फास्ट होणार की स्लो होणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रेट ऑफ केमिकल रिएक्शन. त्यानंतर टेम्परेचर ऑफ रिएक्शन. टेम्परेचर ऑफ रिएक्शन म्हणजे त्या अभिक्रियेचा तापमान. त्या अभिक्रियेचा तापमान म्हणजे त्या अभिक्रिया किती पटकन होते. म्हणजे टेम्परेचर म्हणजे तापमान लो आहे की हायर आहे. तापमान म्हणजे टेम्परेचर लो आहे की हायर आहे त्यावरून पण रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड असतो. आणि लास्ट आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे संप्रेरक. काय म्हणतात त्याला, संप्रेरक. आपल्याला माहिती आहे कॅटलिस्ट काय करतो, रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. रेट ऑफ रिएक्शन काय करतो, वाढवतो. हा फक्त काय करतो, केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होतो म्हणजे सहभाग घेतो. पण याचं काय आहे काम, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करणं. रेट ऑफ रिएक्शन काय करणं, इन्क्रीज करणं. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन म्हणजे अभिक्रियेचा वेग वाढवणे. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे अभिक्रियेचा वेग वाढवणे याचा हा काम असतो. ओके.
टेम्परेचर ऑफ रिएक्शन म्हणजे हे झालं नेचर ऑफ रिएक्टर, साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टर, concentration of reaction, temperature of the reaction and catalyst. This is a what? This is a factor. This affecting rate of chemical reaction. This factor affecting rate of chemical reaction. तर हा मी 5 मिनिटात पुन्हा रिपीट करत आहे बघा. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर, म्हणजे त्याच्यामध्ये सांगितले कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग इग्नायशन. म्हणजे तुम्ही जरी लगेच ज्वलनशील केला इग्नायशन बटन दाबल्यानंतर कुकिंग गॅस स्टार्ट होतो, म्हणजे ही मोर क्विकली होते. पण आयर्न आर्टिकल्स म्हणजे जे पत्रे आहेत लोखंडाचे जे आहेत ते रस्टिंग होतात, लॉंग ड्युरेशन घेतं, जास्त पिरियड घेत असतं. इट कॅन सी फॉर्म अबव एक्झाम्पल सम रिएक्शन कंप्लीट इन शॉर्ट टाइम. म्हणजे वरचे रिएक्शन शॉर्ट टाइम मध्ये झाले म्हणजे लगेच झाले, अकर रॅपिडली लगेच होते. पण काही असे म्हणजे जसं आयर्न आर्टिकलचं रस्ट होत आहे ते काय होतं स्लोली होते. दिस मीन्स दॅट रेट ऑफ डिफरंट रिएक्शन म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियामध्ये रेट ऑफ रिएक्शन कसं आहे वेगळा आहे. सम रिएक्शन ऑकर डिफरंट रेट ऑन चेंजिंग कंडिशन. म्हणजे त्याचं कंडिशन जर बदललं म्हणजे वातावरण जर बदललं त्या रिएक्शनचं तर रेट ऑफ रिएक्शन आपण वेगवेगळा तिथं दाखवला जातो. विंटर सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये काय होतं की दुधाचं दही होताना जास्त टायमिंग घेतं, पण तसंच समरमध्ये उन्हाळ्यामध्ये लगेच मोर क्विकली ते होतं. त्यानंतर आपण बघितलं फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे कोणते परिणाम घटक करणारे परिणामाच्या अभिक्रियेवर. नेचर ऑफ रिएक्शन, नेचर ऑफ रिएक्शन म्हणजे काय की अभिक्रियेचं स्वरूप कसं आहे. साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्शन म्हणजे अभिक्रिया कारकामधलं साईज काय, त्यांचा आकारमान काय, लहान आहे का मोठा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन म्हणजे ती रिएक्शन कॉन्सन्ट्रेट आहे की डायल्यूट आहे, कॉन्सन्ट्रेट म्हणजे सरळ आहे की सहनता आहे की विरल आहे. त्यानंतर कॅटलिस्ट, कॅटलिस्ट म्हणजे संप्रेरक, हे रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन्क्रीज करतो. मग ते त्याच्यामध्ये यूज केलं का आणि ते त्याचं काम काय फक्त पार्टिसिपेट करणं, रेट ऑफ केमिकल रिएक्शन वाढवणं, त्याचा वेग वाढवणं एवढंच त्यांचं काम. तर हा व्हिडिओ बघा, कुठला शब्द समजला नसेल, कुठला पॉईंट समजला नसेल तर नक्कीच तुम्ही मला विचारायचं आहे. ओके, तर हा शंका तुमच्या लवकर विचारा. ओके, थँक्यू.